खबरदार, पत्र नवे शस्त्र, जेवढं टायटलमध्ये दम आहे सिनेमा पण तेवढाच दमदार आहे। सर्वच कलाकारांचं काम, कॉमिक टायमिंग, कॅची डायलॉग्स आणि एंगेजिंग स्क्रीन प्ले अशा बऱ्याच गोष्टींमुळे हा सिनेमा आपण किती पण वेळेस बघितला तरी आपल्याला बोर होत नाही। तो प्रत्येक वेळेस बघताना आपल्याला तेवढाच फ्रेश वाटतो। अशा डॅमिट सिनेमाचे 15 फॅक्ट्स मी तयार केलेत, तर चला बघूया। खबरदार ही कल्पना महेश कोठारेंच्या मनामध्ये खूप वर्षांपासून होती, पण बॅक टू बॅक सिनेमांच्या कारणाने याचं स्क्रिप्ट तयार होत नव्हतं। ते ट्राय पण करत होते, पण एक्झिक्यूट करताना त्यांना प्रॉब्लेम येत होता। मग एक टाइम असा आला की त्यांनी ठरवलं की आपल्याला या प्रोजेक्टवरती काम करायचंच आहे। त्यांनी लगेच अभिराम भडकमकर यांना कॉल केला, ज्यांनी खबरदारचे डायलॉग्स पण लिहिलेत। त्यांनी मीटिंग केली आणि स्क्रिप्टवरती काम सुरू झालं आणि बघता बघता याचं स्क्रिप्ट पण कंप्लीट झालं। एकदा का परफेक्ट स्क्रिप्ट बनून तयार झाली की याचा अर्थ हा होतो की तुम्ही अर्धी लढाई तिथेच जिंकलात। पण महेश कोठारेंसमोर अजून एक त्याच लेवलचा मोठा टास्क होता, तो म्हणजे त्यांना 3 लीड कॅरेक्टर्स हवे होते जे त्या भूमिकेला योग्य तो न्याय देऊ शकतील। भरत जाधव, संजय नार्वेकर आणि निर्मिती सावंत यांना त्या रोलसाठी कास्टिंग करण्याचा विचार केला गेला। महेश कोठारेंना विश्वास होता की ते या रोलला जस्टिस देऊ शकतील, पण ॲट दॅट सेम टाइम त्यांना हे पण माहिती होतं की ते खूप बिझी कलावंत आहेत आणि या तिघांच्या तारखा एकत्र आणणं हा त्यांच्या समोर चॅलेंज होता। प्लॅनिंग आणि रिसर्च करता करता त्यांच्या असं लक्षात आलं की मे महिन्यामध्ये सर्वांच्या तारखा जुळून येत आहेत, पण त्यासाठी त्यांना स्टार्ट टू फिनिश शूटिंग करणं खूप महत्त्वाचं होतं, जे त्यांनी कधीच कुठल्याही सिनेमासाठी आजवर केलं नव्हतं। त्यांनी सर्व सिनेमे 2 किंवा 3 शेड्यूलमध्ये केले होते, त्यात भरपूर लोकेशन्स होती। त्यांना आउटडोर कोल्हापूरला जाऊन पूर्ण शूटिंग करायचं होतं, त्याचे बरेच पैलू आणि शेड्स होते आणि या सर्व गोष्टींना एक्झिक्यूट करणं हा त्यांच्या समोर सर्वात मोठा टास्क होता। अर्थात या सिनेमासाठी सपोर्टिंग ॲक्टर्सची तेवढीच गरज होती, ते पण तितकेच महत्त्वाचे होते। त्यामुळे त्यांनी यासाठी ऑडिशन सुरू केलं। विजय चव्हाण, मकरंद अनासपुरे, सुनील तावडे, विनय आपटे, मधुरा वेलणकर, किशोरी गोडबोले, मुग्धा शहा, रसिका जोशी आणि पंढरीनाथ कांबळे या सर्वांनी खूप जबरदस्त काम केलं, स्पेशली रसिका जोशी आणि पंढरीनाथ कांबळे यांनी। महेश कोठारेंसोबत भरत जाधवने याआधी पछाडलेला आणि खतरनाक मध्ये काम केलं होतं, त्यामुळे त्यांना माहिती होतं की समोरच्या माणसाची काम करण्याची पद्धत कशी आहे। त्यांचं व्हिजन भरत जाधवने लगेच अडॉप्ट केलं आणि समोरची कामं बघता बघता होऊन गेली। भरत जाधव आणि संजय नार्वेकरने ऑल द बेस्ट या नाटकापासनं बरंच काम एकत्र केलंय, त्यामुळे दोघांना एकमेकांच्या सवयी माहिती आहेत। त्यामुळे सीन शूट करणं पण इझी जात होतं आणि त्याला इम्प्रोवाइज करणं पण बऱ्यापैकी पॉसिबल होत होतं आणि म्हणूनच दोघांचे एकत्र सीन आपल्याला एकदम नॅचरल वाटतात। यात भरत जाधव आणि संजय नार्वेकर या दोघांच्या जोडीच्या व्यतिरिक्त जर दुसरी कोणती जोडी हिट झाली असेल तर ते होते संजय नार्वेकर आणि रसिका जोशी। बऱ्याच ठिकाणी त्यांनी एकदम हिलेरियस सिच्युएशन क्रिएट केली आहे, स्पेशली जेव्हा मारुती कांबळे दारू पिऊन घरी येतो आणि त्याच्या आईला डाऊट येतो। खबरदार मधला वन ऑफ द बेस्ट आणि एन्जॉयबल सीन येतो। क्लायमॅक्स मध्ये जेव्हा सर्व कॅरेक्टर्स एका फ्रेम मध्ये होते तेव्हा या दोघांनीच पूर्ण सीन खाऊन टाकले, एवढी जबरदस्त त्यांची कॉमिक टायमिंग आहे। एक फन फॅक्ट तुम्हाला सांगतो, रसिका जोशी या संजय नार्वेकर पेक्षा 10 वर्षांनी मोठ्या आहेत। तुम्हाला ही गोष्ट कधी कळली होती हे मला कमेंट करून नक्की सांगा, जरी ती डेट आजची असेल तरी सुद्धा। या सिनेमात भरत जाधव, निर्मिती सावंत आणि पॅडी कांबळे यांचे सीन जास्त आहेत। या तिघांचं ट्युनिंग पण खूप चांगलं होतं। निर्मिती सावंत यांना पर्सनली असं वाटतं की त्यांचा कुठला पण सीन जर त्या एन्जॉय करू शकतात तर त्यांचा ऑडियन्स पण एन्जॉय करू शकतो। निर्मिती सावंत आणि पॅडी कांबळे यांनी या सिनेमाच्या अगोदर कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक या सिरीजमध्ये काम केलं होतं। ती सिरियल पण खूप सक्सेसफुल होती आणि त्यांचा कॉमिक टायमिंग पण मॅच होत होता आणि तोच आपल्याला खबरदारमध्ये पण पुन्हा दिसला। सिनेमाच्या सुरुवातीला एक सीन आहे ज्यामध्ये भरत जाधव कौलावरनं घसरत खाली येतात। 1-2 टाइम स्टंटमॅनने तो सीन त्यांना करून दाखवला, त्यावेळेस त्यांना असं वाटलं की तो ॲक्शन सीन हा स्टंटमॅन करणार आहे, पण नंतर त्यांना कळलं की हे आपल्यालाच करायचं आहे। आधी ते कॉन्शियस झाले की खाली घसरत असताना ॲक्शन क्रू मेंबर मधनं जर त्यांना कोणी पकडलं नाही तर काय होणार, पण शेवटी तो सीन परफेक्टली जमला। हे पूर्ण ॲक्शन सीन अंदलीप पठाण या ॲक्शन डायरेक्टरने डायरेक्ट केलं होतं। महेश कोठारेंबद्दल सिनेमातल्या कलाकारांचं असं म्हणणं आहे की ते पूर्ण डेडिकेशनने सिनेमात घुसलेले असतात। ऑन लोकेशन ते खूप एक्साइटेड असतात, ते नेहमीच कॅरेक्टर डेव्हलप करायला, त्याला इम्प्रोवाइज करायला फ्रीडम देतात। असं फ्रीडम असेल तर सर्वांनाच खूप मजा येते काम करायला। सेटवर पण हसत खेळत वातावरण असायचं, त्यामुळे कधीच कोणाला टेन्शन नाही आलं। मेन म्हणजे त्यांच्या माइंडमध्ये एकदम क्लिअर होतं की कुठला सीन कशा प्रकारे एक्झिक्यूट करायचा आहे, त्यामुळे कलाकारांच्या मिळालेल्या तारखात एका शेड्यूलमध्ये त्यांनी पूर्ण सिनेमाचं शूट संपवलं।
खबरदार सिनेमा इन्स्पायर्ड आहे 1940 मध्ये आलेल्या क्लासिक अमेरिकन मूवी हिज गर्ल फ्रायडेशी। तो सिनेमा स्क्रूबॉल कॅटेगरीमध्ये मोडतो। त्याचा सबजॉनर आहे रोमॅन्टिक कॉमेडी। ही कॅटेगरी 1930 आणि 1940च्या मध्ये अमेरिकेत खूप पॉप्युलर झाली होती। हा तोच टाइम होता ज्यावेळेस इकॉनॉमिक डाऊनफॉल आला, जो इतिहासात ग्रेट डिप्रेशन म्हणून ओळखला जातो। तर खबरदारचा प्लॉट एकदम सेम आहे, पण त्यामध्ये मराठी ऑडियन्सला आवडेल अशा पद्धतीने चेंजेस केले गेले। भरत जाधव आणि संजय नार्वेकर यांनी पहिल्यांदाच लीड रोलमध्ये काम केलं। याआधी दोघांनी वास्तव आणि हथियार या हिंदी सिनेमात काम केलं होतं आणि दोन्हीमध्ये पण संजय नार्वेकर हे सपोर्टिंग रोलमध्ये होते। महेश कोठारेंचा यामध्ये एक स्पेशल कॅमिओ आहे, जसा पछाडलेला आणि चिमणी पाखरामध्ये होता। सिनेमात एका सीनमध्ये जेव्हा मारुती कांबळेच्या मागे पोलीस लागलेले असतात तेव्हा तो एका कारमध्ये जाऊन बसतो आणि त्यात महेश कोठारे असतात। तेव्हा मारुती कांबळे आपल्या बायकोला फोन करून म्हणतो की पुणे प्रेस क्लबच्या पाठीमागे एक थिएटर आहे, जिथे आपण लेक चालली सासरला हा सिनेमा बघितला होता, तिथे येऊन भेट। ऍक्च्युअली 1984 मध्ये आलेल्या या सिनेमात महेश कोठारे हे लीड रोलमध्ये होते। आदिनाथ कोठारेचा ॲज अ असिस्टंट डायरेक्टर म्हणून हा पहिला सिनेमा। यामध्ये तो 4थ्या नंबरचा असिस्टंट डायरेक्टर होता आणि त्यासोबत त्याने क्लॅपर बॉयचं पण काम केलं होतं। 1985 मध्ये आलेल्या धूमधडाकामधून महेश कोठारेंनी डायरेक्शनल डेब्यू केला होता। त्या सिनेमापासून पछाडलेलापर्यंत टोटल 13 प्रोजेक्ट्स त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे बरोबर केले होते। खबरदार हा त्यांच्या शिवाय बनवलेला पहिला सिनेमा। कसं असताना जेव्हा तुम्हाला कुणीच ओळखत नसतं, ज्यावेळेस तुम्ही एकदम झिरो असता, तेव्हा कुणीतरी तुमचा हात पकडतो आणि ज्यावेळेस ही स्ट्रगलची जर्नी संपवून सुखाचे दिवस स्पेंड करण्याची वेळ येते, तेव्हा तो व्यक्ती चालला जातो। आय नो हा खूप हार्ड टाइम राहिला असेल त्यांच्यासाठी। खबरदारचं शूटिंग करत असताना त्यांना पावलोपावली असं वाटत होतं की लक्ष त्यांच्या बरोबरच आहे। त्यामुळे त्यांनी हा सिनेमा त्यांचे दिवंगत मित्र यांना डेडिकेट केला। कालच हा सिनेमा मी पुन्हा बघितला, कारण व्हिडिओ बनवायचा होता। तसं माझ्या लहानपणीच्या भरपूर आठवणी या सिनेमासोबत जुळलेल्या आहेत आणि काल बघताना पण मी तेवढाच एन्जॉय केला जेवढा लहानपणी करत होतो। बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? जर कुठले फॅक्ट्स मिस झाले असतील किंवा अजून कुठल्या सिनेमावरती व्हिडिओ बनवायला पाहिजे असं काही तुमचं रेफरन्स असेल तर ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा। भेटूया आपण लवकरच। जय हिंद, वंदे मातरम।